दुसऱ्या आशियाई चित्रपट महोत्सवाच्या आजच्या मुक्त संवादच्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि रसिक हो, आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या या मुक्त संवादमध्ये भाग घेत आहेत वीणा लोकूर, प्लॅटफॉर्म चित्रपटाच्या निर्मात्या, दिग्दर्शिका, त्यांच्या कन्या अभिनेत्री सई लोकूर, आरंभचे दिग्दर्शक अक्षय दत्त, आरंभचे लेखक प्रसिद्ध नाटककार श्रीनिवास भणगे, सुमरान या चित्रपटाचे निर्माते अनिल फडतरे आपल्या परिसरातले सांगलीचे आहेत, ख्यातनाम दिग्दर्शक ज्यांनी नवीन अनेक चित्रपट दिलेले आहेत अलीकडे ते गजेंद्र आहिरे, त्यानंतर रवींद्र काळे या आहिरेंच्या या चित्रपटामध्ये सुमरानमध्ये ज्यांनी भूमिका केलेली आहे, त्यानंतर वर्तुळ या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक संतोष राम आहेत, हॅलो पापाचे निर्माते आणि संगीत दिग्दर्शक विनय डावजेकरजी आहेत, प्रसिद्ध नाटककार अशोक पाटोळे आणि दिग्दर्शक रुपेश पाटोळे हे सहभागी होत आहेत। उपस्थितामध्ये किशोर कदम आहेत, तेही पांगिरा आणि दुःखाचे श्वापद या चित्रपटामध्ये यांच्या भूमिका आहेत। तर मला वाटतं आपण अधिक वेळ वाट न पाहता प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करूया। नमस्कार, मी संतोष राम, वर्तुळचा लेखक, दिग्दर्शक आणि निर्मातासुद्धा। मी सुरुवातीला माझ्याबद्दल थोडंसं बोलतो। मी पुण्यामध्ये 8 वर्ष होतो, आता सध्या मुंबईला शिफ्ट झालो आहे। मी MA इंग्लिशमध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, MA इंग्लिश आहे। आय वॉज ट्राईंग टू गेट इन टू FTI 3 वर्ष, आणि काय दुर्दैवाने किंवा मला माहीत नाही काय कुठल्या कारणामुळे आय वॉज नॉट गेटिंग इन टू FTI। मग त्याच वेळेस मी लोकांकडे लघुपट बनवण्यासाठी फंडिंगसाठी जात होतो आणि लोकांना म्हणत होतो की बाबा मला फंडिंग द्या, मला लघुपट बनवायचा आहे। तर लोकांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की मी तुला 10 रुपये देतो आहे, तू मला किती देतो आहेस परत? 12? नाही। 10? नाही। अरे मग 8 तरी दे। मी म्हणलं नाही, मी सांगू शकत नाही। तर अशा कंडिशनमध्ये असताना मला एक इंग्लिश चित्रपट करण्याची ऑफर आली। पुण्यातले एक निर्माते होते आणि राहुल बोस आणि चित्रांगदा सिंग, ज्या हजारो ख्वाहिशे ऐसीच्या हिरोईन आहेत, त्यांना घेऊन आम्ही स्क्रिप्टवर काम करत होतो। पण 15 दिवसाला ते स्क्रिप्ट चेंज करत होते, काहीतरी अशी नळी, लांब नळी बाहेर खिडकीतनं येते आणि असं काहीतरी म्हणायचे। मी म्हणायचो मी त्याच्यातलं नाही आहे, मी त्या सिनेमामधला नाही आहे, थोडंसं थांबा, मला वेळ आहे, ते कमर्शियल गणितं शिकण्यासाठी मला वेळ लागेल, थोडंसं थांबा। आणि तो म्हणायचा मग नाही तू नाहीस। मग मी म्हणलं ठीक आहे, आणि मी एक कथा लिहिली होती खोटा पैसा म्हणून, आणि वर्तुळ त्याच्यामध्ये मी ट्रान्सफर केला। पण हा लघुपट बनवत असताना मी असं म्हणेन की हा छोट्यांना घेऊन मोठ्यांसाठी केलेला लघुपट आहे, कंप्लीट फिक्शन। आणि हा लघुपट मी 35 mm वर केला। खरं तर म्हणजे खूप अवजड असं त्याचं हे होतं, कारण 35 mm अशा फॉर्मॅटवर करणं खूप खर्चिक होतं आणि खूप लिमिटेड पैशामध्ये ते करणं खूप अवघड गेलं। पण ती जर्नी खूप चांगली होती, ती प्रोसेस खूप चांगली होती, ती फिल्म मेकिंगची एक चांगली ही होती। आणि भास्कर चंदावरकर हे माझ्या लघुपटाचं म्युझिक करणार होते, पण त्याच वेळेस मी त्यांना म्हणजे असं पाठलाग केल्यासारखं करायचं होते। म्हणायचे अरे तुझं हे म्हणजे तू ज्या पद्धतीनं याला पाठीमागं लागलास ते बघून मला भीती वाटते, कारण तुझा पैसा आहे, ते सगळं आहे, आणि मी अर्धवट ते ठेवलं। म्हणजे मला कॅन्सर झाला आहे आणि मी अर्धवट ठेवलं, तर ते मला खूप वाईट वाटेल, त्याच्यामुळं तू दुसरं कोणाला तरी बघ। मग मी श्रीरंग उमरानी वगैरे यांच्याकडून म्युझिक करून घेतलं, अश्विनी गिरीने काम केलं। अशा पद्धतीने चांगला
लघुपट झाला आणि तो जवळपास 12-14 आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये गेला. आज आज कुणीतरी असं पुढे येऊन म्हणतं की ओके तू चांगला करतोस, आता काही दुसरं करणार आहेस, असं आत्ता कुठंतरी हे झालं आहे असं मला वाटते. मला घडवण्यामध्ये 2 लोकांचा खूप मोठा हात आहे. एक म्हणजे किशोरदा आणि अमोल पालेकर. एक 9 वर्षाच्या पूर्वी मी असंच मी लिहित होतो आणि मी कुणाला असिस्ट वगैरे केलेलं नाही आहे. आय हॅवंट असिस्टेड एनीवन, कारण ते प्रोसेस म्हणजे जेवण वगैरे नेऊन देण्यापर्यंत म्हणजे मी तिथपर्यंत नव्हतो तयार झालेला. पण किशोरदा इथं आले होते. मी असं इथं कोल्हापुरात असं भैसटल्यासारखा म्हणजे काहीतरी विषय शोधत फिरत होतो. आय वॉज डुईंग माय ग्रॅज्युएशन ॲट द टाईम. आणि किशोरदा मी ध्यासपर्व हा सिनेमा उमाला बघितला आणि देऊळ क्लबला त्याचं परिसंवाद होता आणि मी तिथं जाऊन असं पाठीमागं कुठंतरी थांबलो आणि किशोरदाला आणि अमोल पालेकरांना असं पूर्ण कानापासून असं ऑब्झर्व करतो, अरे हे माझ्यासारखेच आहे, माझ्यासारखंच आहे असं. आणि मी ज्या वेळेस पुण्यामध्ये गेलो, मी फिल्म मेकिंगसाठी गेलो आहे हे मला फिक्स माहीत होतं की मला फिल्म मेकिंग करायचं आहे. पण कुठलंही FTIमध्ये एंट्री नव्हती किंवा असिस्टन्सीला जावं तर काही एक्सपिरियन्स लोकांचे ऐकल्यानंतर ते खूप असे वेगळे होते. मग काय करावं, मग FTIमधल्या काही मित्रांशी मैत्री केली आणि पुस्तकं बाहेर काढायला लागलो. आणि आशय आणि फिल्म आर्काईव्हचं जे फिल्म सर्कल आहे मला वाटतं आणि पुण्याची जे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, एशियन फिल्म फेस्टिवल जे आत्ता डिस्कंटिन्यू केले त्यांनी, तर हे सगळे माझ्यासाठी खूप म्हणजे ते माझ्यासाठी इन्स्टिट्यूटच होतं. मी सकाळपासून 9 वाजल्यापासून सिनेमा बघणार म्हणजे बघणार ॲट एनी कॉस्ट. आणि वाचन, मग ते टॅली करणं, अरे हा शॉट असा घेतला आहे, मग त्यांनी तसा घेतला आहे, दिस फिल्म मेकर इज ब्रेकिंग द रूल्स, ओके ओके, मग असं केलं तर कसं होईल, असं केलं तर कसं. माझ्या लघुपटाच्या कुठलीही फ्रेम अशीच लावलेली नाही आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी, एक लहान मुलगा त्याला सांगितलेलं काम आणि तो कसं ही कुडंट कम्प्लीट दॅट. आणि त्याचबरोबर ते एक काय म्हणतो आपण मानव प्रवृत्ती, कॉम्पिटिशन म्हणजे समकालीन विषय आपले कॉम्पिटिशन, पैशाची गरज आजच्या काळामध्ये, आणि त्याचबरोबर तुम्हाला आकृष्ट करणाऱ्या काही गोष्टी, जसं आज तुम्हाला पैसा पाहिजे आणि त्याचबरोबर त्या गोष्टी पण म्हणजे ती सगळी त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या लावलेली आहेत. आणि फिल्म करण्याच्या अगोदर सगळ्या गोष्टी माहीत असल्या लहान मुलांना हँडल कर, पण आमच्यासारखी म्हणजे लहान कोणीतरी असतं आणि ते तितक्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने ते काढून घेतात. म्हणजे आमिर खानसारखा एखादा मोठा नट तारे जमीन पर करतो आणि त्यावेळेस म्हणतात किती डिफिकल्ट काम करून घेतलं आहे बघा त्यांनी. म्हणजे पण ही तर मुलं एकदम ज्यांनी अभिनय केला नव्हता, त्याच्यातला फक्त माझा लीड ज्यांनी अभिनय केला, अभिनयाचं एक FTIच्या एका डिप्लोमा फिल्ममध्ये काम केलं होतं. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. पण त्यांच्या रिहर्सल्स त्यांच्याकडनं, आणि मग मी नवखा होतो तरी पण माझे शब्द ते पकडायचे अँड दे वर व्हेरी गुड ॲक्टर्स. ती जरी लहान असली तरी दे वर व्हेरी व्हेरी गुड ॲक्टर्स. तो पॅराडॉक्स आहे तुम्हाला तो जाणवत, म्हणजे तो सिनेमा दाखवतोय, जो अंध आहे माणूस तो दाखवतोय सिनेमा. आणि इट्स युअर ड्रीम, ते तुमचं. आय हॅवंट शोन की कुठेही लघुपटामध्ये तो म्हणतो की काय काय बघितलास, तर तो म्हणतो चल गाडीवर सायकलवर गाडी घेऊन बस तुझी, जाताना सांगतो. पण मी सांगितलं इट कॅन बी युअर ड्रीम, इट कॅन बी माय ड्रीम, व्हॉट एव्हर इट्स युअर. म्हणजे तुम्हाला काहीतरी एक इच्छा असते की मला आज एखाद्याला असते की बाबा मला एक पुस्तक विकत घ्यायचं आहे 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी, एखाद्याला सिनेमा बघायचा आहे 2 दिवसांनी, अरे कुठला तरी एक चांगला सिनेमा लागला बघायचा आहे. तर तसंच ती प्रत्येकाची स्वप्न आहेत, जी तुमची जीवनात आलेली स्वप्न आहेत ती प्रत्येक माणूस त्या ह्याच्यात बघणार आहे. म्हणून मी ते सांगितलेलं नाही आहे की दाखवलेलं नाही आहे की मध्ये काय बघतो, किंवा तो सांगतही नाही. आणि तो पॅराडॉक्स आहे की एक चांगल्या पद्धतीने की एक अंध माणूस बघा, अंध माणूस म्हणतोय, बोलावतोय, आओ बच्चो आओ दिल्ली का 4 मीनार देखो, आगरे का कुतुब मीनार देखो, ये देखो भूल भुलय. पण तो ज्या पद्धतीने बोलावतोय, बिकॉज ही लॉस्ट हिज आय साईट, आणि तो बोलवतोय त्यांना या तुम्ही या आणि बघा इथं. ते एक म्हणून ते इंटरेस्ट. मी सुरुवातीला म्हटल्यासारखं प्रत्येक गोष्ट खूप बारीकीनं विचार करून ठेवलेली आहे. इवन कॅमेरा अँगल्स, इच अँड एव्हरीथिंग त्याच्यावर पूर्ण विचार करून घेतलेला आहे प्रत्येक. लघुपटाचं नाव वर्तुळ आहे
आणि वर्तुळ मध्ये तुम्ही जर बघितलात तर सुरुवातीपासून सर्क्युलर अँगल्समध्ये फिल्म चालत असते, म्हणजे सर्क्युलर त्याची जर्नी जी दाखवलेली आहे दॅट इज सर्क्युलर. त्याचं जे फॅटल फ्लॉ म्हणजे एखाद्या कॅरेक्टरचं खाली पडणं, म्हणजे एखाद्या माणसाचा जो गुण खाली, म्हणजे तो काहीतरी त्यांनी चूक केली, अ गुड मॅन मेड अ मिस्टेक, तर ते पडणंसुद्धा मी सर्क्युलर घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्याची रिटर्न जर्नीसुद्धा सर्क्युलर आहे. आणि तो ज्यावेळेस पैसे खेळत असतात त्यावेळेस एक गोष्ट त्यांनी ठेवली, मी दाखवलेली आहे शेवटच्या शॉटमध्ये. अरे पोरांनो काय करताय रे, तिकडे येऊ का तिकडं म्हणल्यानंतर एक 10 सेकंदाचा शॉट तसाच दिसतो, ज्याच्यामध्ये रिंगण दिसतं आणि त्याचं ते टायर पडलेलं दिसतं, ज्याची सुरुवात घरापासून होते. तो टायर ते विसरून जातो, तिथं तो टायर विसरून जातो, दुकानाला जातो, ती वस्तू घेण्यात तो फेल होतो, तिथून परत येतो, ही अंडरस्टँड्स हिज ओन मिस्टेक, तो परत येतो, परत आल्यानंतर तिथंच जे त्याचा जो फॉल झालेला आहे तिथं ते टायर त्याचं प्रतीक म्हणून मी वापरलेलं आहे, ते परत ते टायर उचलतो आणि मग परत त्याच्या सर्क्युलर जर्नीने जातो. आणि चूक केल्यानंतर माणसाला शिक्षाच का व्हावी एखादी, म्हणजे चूक साधी असेल किंवा कुठली, शिक्षाच का व्हावी त्याला, चूक त्याला समजली, त्याला ती पूर्ण त्याला माहीत झालं की मी ही चूक केली आहे आणि त्याला ती गोष्ट लागली आहे. तर मी शेवटी पोळीचा उल्लेख याच्यासाठी केला की ती शेवटचा डायलॉग, मला याचा आनंद आहे की तुला तुझी चूक कळली आणि ती तू मान्यही केलीस. जगात भरपूर लोक आहेत की त्यांना त्यांची चूकसुद्धा कळत नाही, तर हा त्याचं हे दाखवतो असं मला वाटतं. म्हणून ती पोळी म्हणजे तुला जरी तू चूक केलीस तरी यू अंडरस्टूड दॅट, सो आय एम गिविंग दिस रिवॉर्ड काइंड ऑफ थिंग.